गुड इव्हनिंग स्टुडंट्स. माय सेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपला इयत्ता चौथीचा इंग्लिशचा लेक्चर आहे. टुडे इज द लेक्चर ऑफ इंग्लिश स्टँडर्ड 4. नाव आय एम टीचिंग यू द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक इज द रायटिंग वर्ड रजिस्टर. वर्ड रजिस्टर रजिस्टर मध्ये आपण काय करतो, नोंदण्या करतो. तशा पद्धतीने आपल्याला काय करायचं असतं, एक वर्ड दिला जातो, मग त्या वर्डच्या आधारे आपल्याला काय करायला लागतं, त्या शब्दावर अनुसरून जे रिलेटेड वर्ड्स असतात ते वर्ड रजिस्टर मध्ये लिहायचे असतात. लक्षात, त्याची एक दोन उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे. आता त्या उदाहरणानंतर तुम्हाला प्रश्न देणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला समजेल. रायटिंग वर्ड रजिस्टर कम्प्युटर. आता इथे एक शब्द देतात रायटिंग वर्ड रजिस्टर मध्ये. तुम्हाला काय करतात, एक शब्द देतात. मग या रायटिंग वर्ड रजिस्टर म्हणजे शब्द संग्रह. मग या कम्प्युटरमध्ये कोणकोणते शब्द येतात, उदाहरणार्थ बघा, कम्प्युटरला कोणकोणते पार्ट्स असतात आपल्याला माहिती आहे. जसे आपले बॉडी पार्ट्स असतात, हँड, नोज, इयर्स, हेअर, चीक, चिन, टीथ. जसे आपले शरीराचे अवयव असतात तसे कम्प्युटरचे सुद्धा काय असतात, बॉडी पार्ट्स असतात. कोणकोणते असतात सांगा बघू. वायर असते कम्प्युटरला. वायर असल्याशिवाय आपण काय करतो, त्याला एनर्जी देऊ शकत नाही, चालू करू शकत नाही. त्याच्यानंतर काय असते, स्क्रीन असते. स्क्रीन शिवाय आपण काय करू शकत नाही, विदाउट स्क्रीन आपण बघू शकत नाही, समोर आपल्याला व्हिडिओ दिसू शकत नाही. त्याच्यानंतर काय असते, त्याच्यामध्ये कीबोर्ड. एखादा मेल आपल्याला टाईप करायचा असेल तर कीबोर्ड शिवाय आपण टायपिंग करू शकत नाही. जसं आपल्याला ह्याला पेन लागतो, तसं संगणकाला साठी काय लागतं, की कीबोर्ड लागतो. त्याच्यानंतर माऊस. एखादं आपल्याला ऍप किंवा एखादं सिलेक्ट एखादं कर्ज आपल्याला काय करायचं असेल त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट, तर आपल्याला काय करू शकतो, वर्ड असू दे, फाईल असू दे, सिलेक्ट करायचं असेल तर माऊसशी आपण त्याला क्लिक करू शकत नाही. कम्प्युटरला माऊस असेल तर आपण त्याच्या छान प्रकारे काय करू शकतो, क्लिक करू शकतो. त्याच्यानंतर सीपीयू असतो कम्प्युटरला, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असतो. मेमरी असते, मदरबोर्ड असतो. आलं लक्षात. कीबोर्ड्स असतात, मेमरी असते. म्हणजे थोडक्यात काय, रायटिंग वर्ड रजिस्टर हा वर्ड आहे आणि हे त्याचे रजिस्टिंग वर्ड आहे. हे वर्ड आहे एक आणि हा त्याचा रजिस्टर वर्ड आहे. त्याला आपल्याला काय करायचं असतं, लिहायचं असतं. त्याच्यानंतर आता सिटी हा एक शब्द आहे बघा. सिटी. सिटीशी रिलेटेड वर्ड कोणकोणते आहे बघा. सिटी म्हणजे आता इथं येणार शहर. हा, तर शहराशी क्राऊड, CROWD, क्राऊड. ट्रॅफिक. सिटीमध्ये ट्रॅफिक असतं. सिग्नल असतो, सिग्नल. कार, बाईक, बिल्डिंग्स असतात की नाही, बिल्डिंग्स असतात, रिक्षा असतात, बस स्टॉप असतात. रिक्षा. आता बघा, तरी ऑटो लिहूया आपण. ऑटो म्हणजे ऑटो रिक्षा, ऑटो. तर अशा प्रकारे रायटिंग वर्ड रजिस्टर मध्ये आपल्याला काय करायला लागतात, शब्द लिहायला लागतात. म्हणजे त्या टॉपिकला अनुसरून आपल्याला हे वर्ड रजिस्टर त्याचं काय करायला लागतं, करायला लागतं. त्याच्यानंतर आता इथं समजा ऑफिस घेतला, स्काय घेतला, फार्मर घेतला, विलेज घेतला, तर त्या संबंधित सुद्धा तुम्हाला शब्द लिहिता आले पाहिजेत. आता विलेज, आता मी काय करणार आहे, VILLAGE, विलेज आणि स्कूल. विलेज आणि स्कूल हे तुमच्यासाठी अभ्यासासाठी आता दिलेला हा ऑनलाईन अभ्यास असणार आहे. आता सध्या लगेच तुम्ही काय करायचं आहे, जी मुलं चौथी ऑनलाईनच्या क्लासला बसलेली आहेत त्या मुलांनी विलेज आणि स्कूलशी रिलेटेड रायटिंग वर्ड रजिस्टर लिहायचे आहेत. म्हणजे ज्या पद्धतीने मी तुम्हाला ही दोन दिलेली आहेत त्या पद्धतीने तुम्हाला जेवढी आठवतील इंग्लिशमध्ये तेवढी तुम्ही या दोन्हीची वर्ड रजिस्टर लिहायचे. आता कम्प्युटरला कोणकोणते पार्ट असतात, वायर असते, स्क्रीन असते, कीबोर्ड, माऊस, सीपीयू, मेमरी असते. सिटीमध्ये काय काय असतं, क्राऊड, गर्दी असते, ट्रॅफिक असतो, सिग्नल असतो, कार, बाईक, बिल्डिंग, बस स्टॉप, ऑटो असतो. त्याच पद्धतीने विलेज मध्ये काय काय असतं, स्कूलमध्ये काय काय असतं, ते वर्ड रजिस्टर मध्ये तुम्ही काय करायचं आहे, आत्ताच्या आत्ता लिहायचं आहे. आणि मला काय करायचं, तुम्ही लिहून मी लिहिल्यानंतर चेक केला तरी चालेल. चला, एक 2 मिनिटात तुम्ही विलेज आणि स्कूल विषयी काय करू शकता, लिहायचं आहे.
लिहा बरं. बघा आता विलेजच्या आधारे तुम्हाला कोणकोणते आहेत बघा. विलेजच्या आधारे कोणकोणते आपले रायटिंग वर्ड रजिस्टर मध्ये शब्द येतात ते बघूयात आपण. विलेज मध्ये ट्री. बघा विलेज मध्ये कोणकोणते येतात? तर ट्री, वेल, विहीर, होय की नाही, वेल, विहीर, ऑक्स, फील्ड, FIELD, फील्ड, क्रॉप्स, फार्म, फार्मर. जेवढे तुम्हाला आठवतात तेवढे तुम्ही लिहू शकता. विलेज मध्ये ट्री असते, वेल म्हणजे विहीर असते, फील्ड असते शेती असते, क्रॉप्स म्हणजे पिके असतात, फार्म म्हणजे शेती, फार्मर म्हणजे शेतकरी असतो. स्कूल बघा, आता स्कूलशी रिलेटेड काय येणार सांगा? प्ले ग्राउंड, प्ले ग्राउंड, क्लासरूम, स्टुडंट, टीचर. स्कूलमध्ये स्टुडंट, टीचर, प्रिन्सिपल, त्याच्यानंतर ब्लॅकबोर्ड, डस्टर, हॉल, जेवढे टेबल्स, बेंचीस, स्पोर्ट्स, स्पोर्ट्स इक्विपमेंट्स, म्हणजे जेवढे जेवढे तुम्हाला त्याच्यावर आधारित लिहिता येईल तेवढे तेवढे तुम्ही काय करायचे, अशा प्रकारे लिहून काढायचे आहेत. आता हे तुम्ही काय करता, आता त्याच्यानंतर इथं आपल्याला आयविनाच्या बुकमध्ये काय काय दिलेलं आहे, स्काय एक दिलेला आहे बघा. मग स्कायशी रिलेटेड वर्ड कोणकोणते आहेत? ब्ल्यू, क्लाउड, त्याच्यानंतर स्टार, मून, डे, नाईट, हे स्कायशी रिलेटेड आहेत. जे स्काय मध्ये डे नाईट होते, क्लाउड असतात, ढग असतात, ब्ल्यू असते स्काय, स्टार्स असतात. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. हॉस्पिटलमध्ये मेडिसिन, सलाईन, इंजेक्शन, डॉक्टर, नर्स, पेशंट,
अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. ॲम्ब्युलन्स, असे जेवढे जेवढे शब्द आहेत त्याचं स्पेलिंग तुम्हाला यायला पाहिजे. त्याच्यानंतर वॉटर दिले आहे शब्द. वॉटरशी रिलेटेड शब्द कोणते येणार? तर वॉटरशी रिलेटेड सी, वेल, रेन. त्याच्यानंतर ऑकेन, ड्रिंक. सी म्हणजे समुद्र, वेल म्हणजे विहीर, रिव्हर. त्याच्यानंतर वॉटरशी रिलेटेड कोणकोणते येणार? ड्रिंक म्हणजे पिणे. असे वेगवेगळे शब्द आहेत ते वॉटरशी रिलेटेड येणार. पुढे दिलेला आहे त्यामध्ये किचन. किचनशी रिलेटेड गॅस, रोलिंग बोर्ड, रोलिंग पॅड, डस्टबिन, नाईफ, पॉट, ग्रेटर. त्यानंतर क्लासरूमशी झालेले आहेत ॲनिमल, लिव्हिंग. लिव्हिंग रूमशी आपल्या रिलेटेड वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये बेडरूम आहे, स्टूल आहे, टिपॉय आहे, पिलो आहे, कुशन आहे, त्याच्यानंतर सोफा आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे रिलेटेड वर्ड तुम्ही लिहू शकता. आता क्लॉथ्स म्हणजे कपड्यामध्ये शर्ट, पॅन्ट, साडी, कुर्ता हे शब्द येतात. फार्म मध्ये आपण पहिले. टीचिंग मध्ये काय येणार सांगा? रिलेटेड वर्ड लेसन, नोटबुक, क्लासरूम, स्कूल, पेन, पेन्सिल हे सगळे टीचिंगशी रिलेटेड येणार. त्याच्यानंतर पेंटिंग, रंगवायशी रिलेटेड कलर, ब्रश, ब्लॅक, व्हाईट हे सगळे रंगवायशी आधारित काय येणार आहेत? रिलेटेड वर्ड येणार आहेत. आता ह्याच्यावर आधारित प्रश्न कसे पडतात ते बघूया.